स्त्रियांनी, अरे पुरुषच काय पण स्त्रियाही लढल्या. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळे 4-4 महिने मोहिमेवर जात होते ना, तेव्हा खरा स्वराज्याचा कारभार सांभाळला तो इथल्या स्त्रियांनीच. म्हणूनच की काय छत्रपती शिवाजी महाराज नेहमी मासाहेब जिजाऊंना म्हणायचे की मासाहेब जिजाऊ, आम्ही तुमच्या पोटी जन्म घेतलात आणि आमची कूस पावन झाली. त्यावेळी बाळ शिवबा सांगतात, नाही नाही मासाहेब, अहो नाही, अहो तुमच्या पोटी जन्म घेणारा कोणताही जीव हा शिवबाच झाला असता. पण आज त्याच महाराष्ट्रामध्ये आम्ही मुलीला घरातून उचलून आणू, आम्ही मुलीला घरातून पळवून आणू अशा धमक्या देणाऱ्या अवलादी जिवंत आहेत. एवढंच काय, आज या महाराष्ट्रामध्ये आमच्या बालचिमुकल्या सुद्धा सुरक्षित नाही, ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. म्हणजे ज्या काळामध्ये सह्याद्रीच्या कड्या कपऱ्यांमध्ये घोड्यांच्या टापांचा आवाज जायचा, आज या महाराष्ट्रामध्ये बालचिमुकल्यांची आर्त किंकाळी वाजते. म्हणजे आज आम्ही ज्या महाराष्ट्रामध्ये मासाहेब जिजाऊ घडल्या, ज्या महाराष्ट्रामध्ये झाशीची राणी घडली, ज्या महाराष्ट्रामध्ये महाराणी येसूबाई घडल्या, ज्या महाराष्ट्रामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घडल्या, आज त्या महाराष्ट्रामध्ये आमच्या मुलीला घरातनं 7 नंतर बाहेर पडायचं असेल ना, तर 10 वेळा घरातल्या म्हणतात, पोरगेस जाऊ नको, पोरगेस हे करू नको, पोरगेस हे करू नको. पण मला काय वाटतं यावरती, मुलीला बाहेर जाण्यासाठी प्रतिबंध करण्यापेक्षा आपल्या मुलाला जर चांगले संस्कार दिले ना, तर आमच्या माता माऊल्यांची आणि आमच्या भगिनींची इज्जत कधीच वेशीवरती टांगली जाणार नाही. म्हणजे सुरुवात आम्हाला आमच्या घरापासून करायची.